हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू कोंकणी फिजिक्स. हो पळय व्हिडिओ आसा आनी फाटलो व्हिडिओ दोन्ही रिलेटेड. सो फाटल्या व्हिडिओचे लिंक हांवें ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सान दिला. सो ते जर क्लिक करत जाल्यार हो व्हिडिओ मातसो इजिली तुमकां कळटलो. कारण फाटलो व्हिडिओ काडला हांवें मॅग्नेटीक फील्ड ऑन द एक्सिस ऑफ द मॅग्नेटीक डायपोल. ओके, एंड दिस इज अबाउट इक्विटोरियल प्लेन ऑफ द डायपोल. आनी थंय फाटल्या व्हिडिओन हांवें दोन कॉन्सेप्ट एक्सप्लेन केला. वन इज अबाउट मॅग्नेटीक पोल स्ट्रेंथ, दुसरं अबाउट मॅग्नेटीक डायपोल मोमेंट. सो ते जर कळपाक जाय जस्ट क्लिक ऑन दॅट लिंक. ते समजून परते हांगा जंप मारात. सो हे तुमकां इजिली कळटलें. ओके, सो लेट्स स्टार्ट. कितें घेवया? मॅग्नेटीक डायपोल घेवया. पयलीं मॅग्नेटीक डायपोल घेवया. मॅग्नेटीक डायपोल म्हणटा तो असो, एक नॉर्थ आसता, एक साऊथ आसता. दोगांचे पोल स्ट्रेंथ इज एम. दोन्ही ऑपोजीट पोल्स, पूण पोल स्ट्रेंथ इज एम, म्हणून ताका डायपोल म्हणटा न्ही. लेट द लेंथ ऑफ दीस डायपोल बी एल. सॉरी 2L म्हणटकीर हांगा L करया. L टू द मिड पॉयंट आनी अनादर L टू द मिड पॉयंट. आतां इक्विटोरियल प्लेन कशें येतलें? एक बायसेक्टर मारलो. बायसेक्टर स्ट्रेट घेतलो. आजकाल कांय स्ट्रेट जायना. ओके, एनीवे लीव दीस पार्ट. ओके, बायसेक्टर घेतलो स्ट्रेट. ह्या बायसेक्टरांतल्यान जें प्लेन वता, त्या प्लेनार खंय एट एनी पॉयंट जर मॅग्नेटीक फील्ड स्ट्रेंथ काडपाक जाय, म्हणजे अशें प्लेन वता न्ही, ह्या प्लेनाचेर हांगा अशें, नॉट ओन्ली ऑन दीस, एनीवेअर ऑन द प्लेन, जाल्यार कितें येतलें? वॉट इज अ डेरिवेशन, वॉट इज एक्सप्रेशन, तें कळटलें. आमकां एक खबर आसा, एक जर डायपोल मोमेंट आसा हांगा एम, डायपोल मोमेंट न्ही, मॅग्नेटीक पोल स्ट्रेंथ एम आसा, आनी हांगा एक एट पॉयंट पी जर एट अ डिस्टन्स आर आमकां जर मॅग्नेटीक फील्ड काडपाक जाय, दॅट इज गिवन बाय μ0/4π m/r². दिस इज वॉट वी नो. सो वी अप्लाय इट हियर. सो पयलीं कितें करया? हांगा एक पी घेवया पॉयंट. हो पी पॉयंट एट अ डिस्टन्स एक्स, आनी हांगाय आसतलो एट अ डिस्टन्स एक्स, कारण इक्विटोरियल प्लेन न्ही, सो दोनी डिस्टन्स एक्स आसतले. रायट. नेक्स्ट कितें घेवया? वी वील टेक लेट दीस डिस्टन्स बी आर फ्रॉम द, म्हणजे लेट पॉइंट पी बी एट अ डिस्टन्स आर फ्रॉम द डायपोल. म्हणजे एट अ डिस्टन्स आर म्हणजे डेफिनेटली इट विल बी परपेंडिक्युलर न्ही. द शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम पी एंड द डायपोल इज आर, म्हणजे परपेंडिक्युलर जालें. सो आमकां दोन रायट एंगल ट्रायंगल मेळ्ळे. वन इज आर एल आनी एक्स. सो वी नो, हांगा बरोवया, दीस एक्स इज ऑल्सो गिवन. अशेंच बरयता, एक्स इज इक्वल टू √r² + l². एज पर पायथागोरस. दिस इज ऑल्सो एक्स इज इक्वल टू √r²+. हें लागतलें हांगा, म्हणून पयलींच बरयलां. ओके, नाव सी वॉट हॅपन्स. बिकॉज ऑफ साऊथ पोल देर इज अ फोर्स, देर इज अ मॅग्नेटीक फील्ड विच इज डायरेक्टेड इन दिस डायरेक्शन. ह्या डायरेक्शनान आसा मॅग्नेटीक फील्ड. बिकॉज ऑफ नॉर्थ पोल मॅग्नेटीक फील्ड इज इन दिस डायरेक्शन. हेका म्हणटा BN म्हणया, हेका BS दिवया. पूण मजा अशी की मॅग्नेटीक फील्ड विल बी इक्वल. वाय? कारण इट इज द सेम. दोन्ही डिस्टन्स सेम न्ही. हांगाच्यान हांगा एक्स, हांगाच्यान हांगा एक्स, दोन्ही इक्वल डिस्टन्स. तो कितें आसतलें? BN इज इक्वल टू μ0/4π, हो तो फॉर्मुला, m/x². आनी दुसरो BS विल बी μ0/4π m/x². So let us call it B dash म्हणया. दोन्ही इक्वल म्हणजे B dash. मॅग्निट्यूड इज इक्वल, नॉट द डायरेक्शन. डायरेक्शन वेगवेगळे पळय. मॅग्निट्यूड इज इक्वल. मॅग्निट्यूड आमकां कळ्ळें. आतां आमकां डायरेक्शन जाय. कित्याक? B नेट, B टोटल मॅग्नेटीक फील्ड आमकां जाय. इट इज एक्चुअली वेक्टर. B नॉर्थ प्लस B साऊथ. पूण हें करतलो जाल्यार म्हाका वेक्टर्स रिजॉल्व करचे पडटले. रिजॉल्युशन ऑफ वेक्टर्स. वेक्टर दोन्ही एड करताले, दोन्ही रिजॉल्व करचे पडटले, आनी मागीर दोन्ही एड करचे पडटले. आतां रिजॉल्व कशें करया? लेट अस टेक होच पार्ट आसा न्ही, कॉपी पेस्ट करया, हांगा करया. सो दीस इज B डॅश धरता. दीस इज B डॅश धरल्यार दोन्ही इक्वल न्ही, सो आय कॅन कॉल इट B डॅश. आनी दीस इज ऑल्सो B डॅश. अलॉंग द वर्टिकल रिजॉल्व अशें जातलें, अलॉंग द हॉरिझॉन्टल अशें जातलें. इफ दीस एंगल इज थीटा, म्हणजे हांगा एंगल हो जर थीटा धरलो, अशें जर केलें जाल्यार दीस वील बी थीटा. This will also be theta. This is also theta. बरें, डायरेक्ट थीटा म्हटलें हांवें. कित्याक तें सांगता पळय. This will become isosceles triangle. दोन्ही सायड इक्वल न्ही, सो थीटा एक जालें. ही लायन
is parallel to this line. So हेही दोन्ही theta आतले alternate angles, right? हेही दोन्ही theta आतले corresponding angles. That is why these two are also theta. म्हणजे होय बी theta. This is also theta. आले लक्षात? परत सांगता. हो आमचा आयसोसेलेस ट्रायंगल एव्हरीवेअर खंयी घे तू एनीवेअर ऑन दिस पॉइंट आयसोसेलेस ट्रायंगल तयार जाता एक. सो हो आमचा आयसोसेलेस ट्रायंगल घेतलो. सो हे दोन्ही एंगल इक्वल झाले. आयसोसेलेस ट्रायंगलान दोन्ही एंगल इक्वल असता. आता ही जर हॉरिझॉन्टल जर हे घेतलो हॉरिझॉन्टल वेक्टर आम्ही काढलो सो दॅट विल बी पॅरलल टू दिस बेस द डायपोल एक्चुअली. म्हणजे हे एंगल थीटा असले दिस विल बी थीटा. वाय? No, sorry, this theta and this will be theta because of alternate angles, parallel lines, and here theta asle here theta because of corresponding angles, parallel lines. Okay, so let's see. So resolve kariya. This will be b dash. This will be b dash sin theta, and this will be b dash sin theta. Same, doni same astale. The only difference they will be pointing in the opposite direction. So दोन्ही सेम मॅग्निट्यूड डायरेक्शन ऑपोजिट वेक्टर एडिशन कॅन्सल आउट झिरो डायरेक्शन झिरो वेक्टर दोन्ही कॅन्सल आउट जातले वेक्टर झिरो. सो वी आर नॉट गेटिंग दिस. आमकां मेळटलें तें बी डॅश कॉस थीटा एक सायडीन बी डॅश कॉस थीटा अनदर सायड 2b dash cos theta. So this will give us 2b dash cos theta. Magnitude will be 2b dash b net. Magnitude of this will be 2b dash cos theta. आले लक्षात? ओके हांवें रिप्लेस करूया बी डॅश आमच्याकडे आसा पळय बी डॅश समज म्यू नॉट अपॉन 4 पाय m अपॉन x क्यूब. सो दिस बिकम 2 म्यू नॉट अपॉन 4 पाय m अपॉन x स्क्वेअर. ओके दिस इज 2 म्यू नॉट अपॉन 4 पाय. व्हॉट इज x स्क्वेअर? r स्क्वेअर प्लस l स्क्वेअर. x स्क्वेअर इज r स्क्वेअर प्लस l स्क्वेअर. सो हांगा रिप्लेस करूया m अपॉन r स्क्वेअर प्लस l स्क्वेअर. हांगा cos थीटा बरोवना पळय cos थीटा राइट. नेक्स्ट अगेन b net magnetic field is given by 2 mu naught upon 4 pi m upon magnetic dipole strength pole strength upon r square plus l square. What is cos theta? हांगा पळय back to this. Cos theta is adjacent upon hypotenuse. L upon x. Right? So let us replace. आमका x कितें तें खबर आसा आमी काडला ऑलरेडी. So this gives us 2 mu naught upon 4 pi m upon r square plus l square into direct raised to half बरयता हांव. r square plus l square raised to half. Square root म्हणजे raised to half न्ही आमका हांगा करपाक बऱ्याक पडटलें. So this gives us mu naught upon 4 pi L उरलें L 2ml upon r square plus l square raised to 3/2. हो 1 आणि 1 upon 2. 1 plus 1 upon 2 gives you 3 upon 2. Okay. Indices, addition. Okay. So हे तुमका खबर आसा. This is I don't think I need to explain. Okay. So हांगा मेळटा आमकां mu naught upon 4 pi. This gives us dipole moment upon r square plus l square raised to 3/2. Right. M dipole moment is given by 2L into M. Magnetic pole strength into the distance between them. Dipole moment is pole strength into the distance between them. M into 2L. Okay. Electric dipole moment कशें दिता आमी? P is equal to Q into 2L. म्हणजे समज the distance between the two charges 2L असलो जाल्यार असो दिता आमी. Same matching. Analogous to this is magnetic dipole moment. So तो आमी magnetic dipole moment 2ml म्हणजे 2L into the magnetic any pole strength M. दोन्ही equal नी so M into 2L gives you this. This you can write it as M into 2L. Just rearrange केलें न्ही M into 2L. This is a magnetic dipole moment. Right? So आमकां कितें मेळ्ळें? Magnetic dipole moment मेळ्ळें आनी magnetic field मेळ्ळें. आतां next पळोवया. Let us find the direction of this magnetic field. आमकां खबर आसा dipole momentaचे direction is from south to north. खबर आसा आमकां सांगला देवान it is from south to north. Okay, it is from south to north. This is the direction आमकां खबर आसा of the magnetic dipole moment.
What is the direction of magnetic field? This is B net. It is from north to south. So जर आम्ही वेक्टरान बरयतात जाल्यार हांगा बारीकशी नेगेटिव्ह सायन दिवची पडटा. ओके. For vector, otherwise magnitude B can be written as mu naught upon 4 pi dipole moment upon r square plus l square raised to 3 by 2. हे आमचे मॅग्निट्यूड. डायरेक्शन जाल्यार नेगेटिव्ह सायन दिवचे पडटा कारण दोन्ही वेक्टर्स ऑपोजिट आसा न्ही, एक हेवटेन एक ते वटेन. ओके, एक जालें. लेट अस टेक अ स्पेशल केस. स्पेशल केस जशें आमी लास्ट टायम इलेक्ट्रीक डायपोलाक धरला तशेंच स्पेशल केस कशी, तर वी वॉन्ट टू कन्सिडर दॅट एल इज very small compared to r. In such case L we can assume to be almost equal to 0. हें दिवना मुखार, हांव दिता मुद्दाम. Therefore हें दिता because for your understanding L can be assumed to be 0. Then हांगा जर 0 घातलें कितें येतलें आमकां? r square raised to 3 upon 2. r square raised to 3 upon 2. 2 cancel जातलो, r cube येता. So this gives us mu naught b mu naught upon 4 pi m upon r cube. This is the magnetic field at a point on the equatorial plane. Okay. आता coming back to the पयलीचो व्हिडिओ पळय जाल्यार the magnetic field on the axis on this is on the equatorial plane. On the axis कितें दिला? B is equal to mu naught upon 4 pi 2m upon r cube. Just दोन नंबर ऐड केला म्हणजे double of this. This is on the axis. So हांगाच्यान कळटा की what is magnetic field on the axis. The magnetic field is exactly half of it on the dipole. Okay. यायला एक very important. हेच्या नंतर एक कॉन्सेप्ट very important. So तो सदांच सस्पेन्स लास्ट दवरता so that you understand it better. आमकां magnetic field जाय at any point irrespective of खंय आसूं न्ही, either on axis किंवा dipole at any point. समज अशें दिला magnetic dipole moment हांगा दिला m is here north south कितें आसूं न्ही. This is the angle, this is the center place. हांगा एक पॉइंट आसा, neither on axis nor on plane, it is at this point making certain angle theta. This is P. जाल्यार what is the magnetic field at this point? खंयी धरला जाल्यार that is given by general formula, that is given by B is equal to mu naught upon 4 pi m root of 1 plus m upon r cube 1 plus 3 cos square theta. हो एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात धरपाचो. जर हो फॉर्म्युला तुमकां लक्षात आयलो जाल्यार दोन्ही फॉर्म्युला बाय हार्ट करपाची गरज ना. हे दोन फॉर्म्युला बाय हार्ट करपाची गरज ना. कित्याक तर हांगा जर पळय हो पॉयंट हांवें समज एक्सिसाचेर हाडलो, हो पॉयंट एक्सिसाचेर हाडलो जाल्यार कितलें जाता? टिटा कितलें जाता? हो जर एक्सिसाचेर हाडलो टिटा कितलें जालें? 0 जालें ना. 0 हांगा रिप्लेस कर. cos square theta cos 0 1 into 3 plus 1 4 root of 4 2 जातलें. हो फॉर्म्युला मेळटलो तुमकां. समज हांवें हांगा 0चेर हाडलें तुमकां हो फॉर्म्युला मेळटलो. दिस इज एक्झॅक्टली द फॉर्म्युला फॉर एक्सिस. एनीवेअर ऑन द एक्सिस हांवें हाडलो टिटा समज जाल्यार यू विल गेट दिस फॉर्म. समज हांवें ऑन द इक्विटोरियल प्लेन हाडलो टिटा विल बी 90 परपेंडिक्युलर. टिटा जर 90 जालें हें सगळें 0 जाता. रूट ऑफ 1 इज 1 ओनली. You get finally mu naught upon 4 pi m upon r cube. हो फॉर्म्युला मेळटलो. This is the formula. So this is the same formula when you alter theta equal to 90, right? So हो एक फॉर्म्युला लक्षात धरपाचो. In fact हेजे डेरिवेशन आसा पूण ते ना, it's not in the scope of NCERT, so ते दाखयना. Okay, thank you very much. Hope you enjoyed. This is Mahesh Toraskar. Enjoy your life. Bye bye.